अवनी संस्थेच्या वतीने स्थलांतरित बालकांच्या 2 दिवसीय शिक्षण हक्क परिषदेला आजपासून कोल्हापुरात प्रारंभ झालाय। यामध्ये प्रमुख वक्त्यांनी स्थलांतरित बालकांचं शिक्षणासह सर्व प्रकारचं योग्य पुनर्वसन व्हावं यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची एकमुखी मागणी केली। अनुराधा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात अवनी संस्था स्थलांतरित बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी कार्यरत आहे। या संस्थेनं ऊसतोड आणि वीटभट्टीवरील स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी लढा सुरू केलाय। एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड आणि वीटभट्टीवरील मजुरांची 12,000 पेक्षा अधिक बालकं शालेय शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे। या पार्श्वभूमीवर अवनी संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात स्थलांतरित बालकांच्या शिक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन प्राध्यापक सुभाष जाधव यांच्या हस्ते झालं। यावेळी बोलताना जाधव यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात झाल्यास ऊसतोड आणि वीटभट्टी कामगार आणि त्यांची मुलं या सर्वांच्या समस्या सुटण्यास मदत होईल। मजुरांच्या मुलांना शिक्षणाबरोबरच आरोग्य सोयीसुविधा, विमा संरक्षण, आश्रमशाळा, वसतिगृह या सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी परिषदेच्या निमंत्रक अनुराधा भोसले यांनी केली। मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळ उभी राहणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही जाधव यांनी केलं। परिषदेत मनसुखभाई जांभळे, सुधाकर क्षीरसागर यांची भाषणं झाली। या परिषदेत राज्यातील 25 सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत। आप्पासाहेब उगाळे, योगेश मुकवार, साताप्पा मोहिते, रवी कुराडे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते।